हॅलो अमित, ऐक. हॅलो, कोण बोलतंय? नाही, रॉंग नंबर आहे. कुठे आहे अमित? इतक्या वेळा फोन केला मी त्याला, पण कालपासून त्याचा एकही फोन आला नाहीये. काय चाललंय त्याचं? सगळं ठीक असेल ना? पण हल्ली असंच करतो तो. विचारलं तर वर्क प्रेशर आहे म्हणे. नक्की हेच कारण आहे ना त्याचं? का त्याचा माझ्यातला इंटरेस्ट कमी होतोय हळूहळू? यार, हा जर आत्ताच असं वागतोय तर नंतर कसं होईल? मी कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? आधीच एकतर त्याच्या घरचं वातावरण वेगळंय. त्यांना मी भेटली नाहीये, ते कसे आहेत मला अजिबात माहित नाहीये. ते लोक तरी किती मला समजून घेतील कोण जाणे. तर ही सगळी भीती त्याला मला सांगायची, पण कशी सांगू? मी तो उचलतच नाहीये फोन. आणि त्याला नाही कळलं मी कशातनं जातीये तर त्याच आम्ही कसं वर्कआउट करणार आहे सगळं? आणि आणि ह्या सगळ्यात मी एकटी पडले तर? आता ही जी भीती बघितली ही पण इन्सिक्युरिटीतनं आलेली आहे, पण ही इन्सिक्युरिटी वेगळ्या प्रकारची आहे. नातं तुटण्याची भीती किंवा वर्स्ट केस सिनॅरिओची भीती. या भीतीतून काय झालेलं आहे की या भीतीतून एक प्रकारे नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातनं ती भीती आणखीन आणखीन वाढत गेलेली आहे. आणि यामुळे एक निगेटिव्ह दृष्टिकोन निर्माण झालेला आहे आणि मग त्याच्यातनं त्या सगळ्यावरती भीती वाढत गेलेली आहे. त्यामुळे तो दृष्टिकोन बदलणं ही खरी गरज आहे. तुम्ही अशा प्रसंगातून कधी गेलेला आहात का? गेला असाल तर त्याच्याशी कसं डील केलं हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. कारण मनाच्या अवस्थेला समजून घेणं हे फार गरजेचं असतं. मेंटल हेल्थ ऑलवेज मॅटर्स.